हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सासूबाईंचं पुण्यस्मरण आहे. तर त्याचा नैवेद्य मी काय-काय केलं आहे, कसं-कसं केलं आहे आणि त्याचबरोबर जे माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते देखील शेअर करणार आहे. खूप साऱ्या टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते, मेकअपचे व्हिडिओज टाकते, खूप साऱ्या क्लिनिंगच्या टिप्स वगैरे शेअर करत असते आणि लेडीजसाठी खूप सारे टिप्स वगैरे शेअर करत असते, ब्युटी टिप्स वगैरे. तर तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. बघा, जेव्हा पण आपण किचन ओट्यावरती काही काम करतो ना, आपण एखादा असा कपडा घेतला पाहिजे आणि तो खाली टाकला पाहिजे, जेणेकरून आपला किचन ओटा खराब होणार नाही आणि आपल्याला त्याला पुसायला वगैरे वेळ लागणार नाही. नंतर इथे अगोदर आता नैवेद्य पूर्ण करायचं आहे म्हटल्यावर सगळंच आपल्याला हे करायचं आहे की नाही. मग अगोदर डाळ वगैरे लावून घेते, जेणेकरून डाळ शिजायला बराचसा वेळ लागतो. त्यामुळे डाळ लावून घेते आणि त्यानंतर मग पीठ भिजवायला घेणार आहे, जेणेकरून आत्ताचं पीठ जे आहे ना आमचं ते चांगलं आलेलं नाही वाटतं. खूप असं चपात्या वेगळ्याच येतात, त्यामुळे त्याला अगोदर भिजवून ठेवावं लागतं व्यवस्थित, त्यानंतर ते होतं. तर नैवेद्य देखील आपल्याला करायचं आहे. तर पीठ इथे भिजवून ठेवते, जेणेकरून सगळं व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे त्याला थोडंसं रेस्ट करायला वेळ भेटेल. एक अर्धा तास जरी भेटला किंवा 10-20-25 मिनटं जरी भेटली ना, तरी चपात्या जरा चांगले येतील, नैवेद्य चांगला होईल. त्यानंतर बघा, आपल्या ना कुकरच्या ज्या शिट्टीतून आपण जेव्हा भात लावतो किंवा डाळ लावतो, भाताचा फेस असेल किंवा डाळीचा फेस असेल ना, सगळा वरती येतो आणि कुकरचं झाकण हे खूप घाण होतं आणि त्याला घासायला बराचसा वेळ लागतो. तर असा टिश्यू पेपर तुम्ही लावा, पण गॅस स्लो ठेवा, ही मात्र काळजी घ्या. त्या टिश्यू पेपरला आग लागू शकते त्याच्यामुळे. तर पहा, ते देखील जे काही फेस वगैरे असेल ते आपल्या याच्यावर उडेल, ते टिश्यू पेपरवरती उडेल. आपले झाकण खराब होणार नाही आणि आपल्याला घासायला देखील वेळ लागणार नाही तिथे. इथे आपला टाईम वाचतो. त्यानंतर बघा, वांगे वगैरे तुम्ही पाहिलं असेल की कालच्या व्हिडिओमध्येच मी धुवून वगैरे ठेवलं होतं. मी अशी पूर्वतयारी करून ठेवत असते, जेणेकरून असं कुठलंही अचानक काही असेल किंवा अचानक पाहुणे वगैरे घरी असेल, वारा असेल ना आपला, तर अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टी कामं येत असतात. त्यामुळे आपण आठवड्याभराची स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला देईल मी. तर पहा, इथे मसाला वगैरे आज सकाळीच मी वाटला होता आणि तो आता मला कामा आला आहे. तो मसाला देखील मी इथे हे करत आहे. भरलेली वांग्याची भाजी बनवायची आहे आणि बरंच काही आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचं आहे. तुम्ही काय काय बनवता नैवेद्यासाठी? मला असं वेगळं काही सांगितलं नव्हतं की हे बनव, ते बनव. हे सगळं मी माझ्या मनाने बनवत आहे. जसं मी विचारलं होतं, पण सासरे म्हणे की बनव तुझ्या मनाने काही. तर मग मी हे सगळं बनवून घेते आता. डाळ आपली शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने जर थोडंफार काही आजूबाजूला उडलं असेल, तुम्ही हे करू शकता, त्याला टिश्यू पेपरनी पुसू शकता, जेणेकरून घासायला वेळ लागणार नाही जास्त. तर डाळ इथे रवीने रेटून घेते, जेणेकरून ती व्यवस्थित होते. तर बघा, तिकडे डाळ पण शिजली आहे आणि तिकडे वांग्याची भाजी मी टाकली आहे करायला. सुकं वांगं बनवून मसालेदार भरलेलं जे वांगं असतं ना, ते वांगं बनवणार आहे आणि डाळीला देखील फोडणी आपण इथे दिलेली आहे. तर बघा, सासूबाईचं पुण्यस्मरण आहे, 10वे पुण्यस्मरण आहे आणि खरंच प्रत्येकाला असं वाटतं की आई असावी, आई असावी. मला ना बऱ्याचदा विचारलं जातं की तुझी सासू काय करते? मी जेव्हा म्हणते ना की नाही, मला सासूबाई नाही आहेत म्हणून, तसं वाटतं अरे वाह! म्हणजे लोकं असं म्हणतात की अरे वाह! तुला सासू नाही आहे, किती चांगलं तुझं. अशा वेळेस मला एवढा राग येतो ना त्या लोकांचा, की असं वाटतं की काय बोलावं यांना. अरे, जसं आपल्याला वाटतं की आई असावी, तसं आपल्या नवऱ्याला पण वाटत असेल की त्याला देखील आई असावी. असं का? मला असं वाटतं, मला 4 वर्ष झालं माझ्या लग्नाला. खूप खंत वाटते ह्या गोष्टीची की मला सासू नाही आहे. कारण की खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटत असतात. वेगवेगळ्या परंपरा आपल्याला त्यांच्याकडून शिकायला भेटतात. वेगवेगळे संस्कार आपल्याला त्यांच्याकडून लागतात आणि त्याचबरोबर जे आपल्या घरातले लोकं असतील, आपले तुमची मुलं वगैरे असतील, त्यांच्यावर ते वळण लावतात, त्यांच्यावर ते चांगले संस्कार लावतात. जर आपलं आपल्या मुलांकडे लक्ष नसेल, तर आपल्या सासूचं आपल्या मुलांकडे, आपल्या नातवांकडे लक्ष असतं. हे का बरं आपल्याला कळत नाही? तर बघा, खीर देखील झाली आहे आणि इथे आपलं भज्याची देखील तयारी होत आहे आणि आता फक्त आपला नैवेद्य बनवायचा बाकी आहे. तर मला खरंच खूप वाईट वाटतं की सासूबाई नाही आहेत म्हणून. जसं आपलं माहेर आपल्या आईविना सुनं-सुनं असतं ना, तसं मला असं वाटतं सासर देखील सासूविना नाही आहे. सासू पाहिजे. मान्य आहे, प्रत्येकजण आता बोलणार कमेंटमध्ये की सासू आई नाही होऊ शकत. मान्य आहे, आई नाही होऊ शकत. पण आपण तिला समजून तरी घेतलं पाहिजे आपण. आता बघा, हल्ली आपण बऱ्याच जण म्हणतात की सासू चांगली आहे तर सून चांगली नाही, आणि असं आहे, आपण बघायला भेटतोच. पण चांगल्याला चांगलं कधीच भेटत नाही बघा.
पण मला असं वाटतं की खरंच मला सासू असायला पाहिजे होती. ह्या गोष्टीची मला खूप खंत आहे. ॲक्च्युली आज आम्ही जे आमचं घर घेतलं आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याने जे घर घेतलं आहे, त्याच्या स्वतःच्या जीवावर त्यांनी घर घेतलं आहे आणि प्रत्येक गोष्ट आमच्याकडे जी आहे, ज्या वस्तू आहेत त्या आमच्या स्वतःच्या आहेत. घर आमचं स्वतःचं आहे. कधीही कुणाचा ₹1ची हेल्प त्यांनी अजूनपर्यंत घेतलेली नाही आहे. तर त्या असत्या तर खूप प्राऊड फील केलं असतं त्यांच्या मुलावरती, की माझ्या मुलाने एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या आहेत. तर ह्या गोष्टींची ना खरंच खूप असं हे होतं. बाकी लोकं जे असतात ना बघा, आईची जागा ना कोणीच नाही घेऊ शकत. कोणी म्हणजे कोणीच नाही घेऊ शकत. बाकी जे असतात ना ते सगळे जळकी असतात. पण आई आई ही खरंच आई असते बघा मैत्रिणींनो. त्यामुळे मला असं वाटतं जशी आई असावी तसंच आपल्याला सासू देखील असावी. मला खूप खंत वाटते ह्या गोष्टीची की मला सासू नाही आहे. आज माझ्याकडे आमचं स्वतःचं सगळं आहे. जसं की घर आहे. ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत ना आपल्याला लाईफ जगण्यासाठी त्या सगळ्या आहेत. पण माझ्याकडे सासू नाही. ह्या गोष्टींची खरंच खूप खंत वाटते मला. तर बघा भजे वगैरे सगळे झालं आहे. भजे झाले आहेत, डाळ झालं आहे, भात झाला आहे, खीर झाली आहे आणि मिरच्या देखील मी फ्राय करून घेतल्या आहेत आणि इकडे भांडे देखील घासून झालेले आहेत. आता मिस्टरांचा कॉल वगैरे झाला की मग आपण लगेचच नैवेद्य दाखवायला घेऊयात. एवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत. अजून तुम्ही काय करता? याच्यामध्ये कुरडया पापड वगैरे नाही आहेत. कारण की कुरडया पापड वगैरे नाही आहेत घरामध्ये, त्यामुळे नाही आहेत. तर सगळी अशी तयारी करून ठेवली आहे. मिस्टरांची मीटिंग वगैरे झाली की लगेच आपण नैवेद्य दाखवून घेऊयात. तर मिस्टरांची मीटिंग वगैरे झालेली आहे आणि आता ते नैवेद्य दाखवून घेत आहेत. तर मैत्रिणींनो, माझं काही चुकलं का ह्या व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि खरंच मला असं वाटतं की सासू असावी. तुमची सासू जर तुम्हाला वाटत असेल चांगली नसावी, तिला तुम्ही जरा तरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. वयामानानुसार सासूचे विचार बदलत असतात. त्यांचे विचार थोडे वेगळे असतात. तर थोडंफार समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या आईसारखं ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या आईसारखं हक्कही दाखवा आणि जसं आपण आपल्या आईला ओरडतो वगैरे, बोलतो वगैरे, तसं देखील बोला आणि सासू खरंच समजून घेतात. तर मी देखील इथे आता हळदी-कुंकू वगैरे लावून घेते आणि घास दाखवून घेते. तर खरं तुमच्याकडे तुमची सासू जर असेल तर खरंच तुम्ही खूप लकी आहात. माझ्याकडे सगळं आहे. आज घर आहे, एवढा चांगला नवरा आहे. पण सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतात, सगळ्या वस्तू मला वेळेवर मिळतात. पण माझ्याकडे सासू नाही, याची खरंच मला खूप खंत वाटते. जर उद्या आमची फॅमिली जर मोठी झाली तर जे नातू असतील त्यांच्यावर संस्कार करणारे घरामध्ये मोठी बाई नसेल, घरामध्ये मोठी स्त्री असणं म्हणजे म्हातारी बाई असणं खरंच खूप गरजेचं आहे. तर पहा सगळे इथे हे करून घेते आणि सासूबाईंचे हे 10वे पुण्यस्मरण आहे आणि त्या खूप स्ट्रॉंग होत्या. असतं ना म्हणजे कशालाही त्या घाबरत नव्हत्या किंवा असं असतं ना, सगळं त्यांच्या हातामध्ये होतं. घरातलं सगळं घरातलं त्याच पाहायच्या. इव्हन त्यांचे बचत गट पण होते. खूप काही त्या करायच्या, म्हणजे असं नुसत्या घरातच बसून असायच्या नव्हत्या, पण त्यांच्या ओळखी देखील खूप होत्या. खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या. पण जेव्हा आई असते ना, तेव्हा आपले सगळेजण असतात आणि आई गेल्यावर कोणी कोणाचं नसतं. हे मला माझ्या नवऱ्याकडून ऐकायला भेटतं आणि ही गोष्टी खरंच आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे पण आमचं झालेलं आहे आणि त्यानंतर ही माझे रोजचे कामं आहेत. आपले सगळ्यांचेच असतील मे बी. तर मी रोज न न विसरता हे रोज काम करते. जेणेकरून घरामध्ये चिलटं वगैरे होत नाहीत आणि माशा वगैरे होत नाहीत, झुरळं वगैरे होत नाहीत. तर गॅस इथे पुसून घासून घेत असते. कितीही कंटाळा आला तरी गॅस मी इथे घासते, पुसत असते. बघा आज जरा जास्तच खरकट म्हणजे असं पडलेलं आहे. काय ना आज खूपच जास्त हे करायचं होतं, नैवेद्य सगळं करायचं होतं. त्यामुळे आज जरा फजिती झाली आहे. तिथे पटापट देखील करून घेते. म्हणजे कसं सकाळी उठल्या-उठल्या मला फ्रेश वाटेल. तेच खरकटे कामं, तेच किचन ओट्यावर खरकटं, गॅस शेगडी खरकटी, ही असं मला सकाळी उठल्या-उठल्या बघावं नाही लागणार. अशा गोष्टी असेल ना तर मला खूप चिडचिड होते. त्यामुळे मी रात्रीच माझी कामं करून घेत असते. ही कामं आपल्यालाच करायची आहे. इथं आपल्याला कोणी मदत करणार नाही आहे. असं माइंडमध्ये विचार आणून आपली कामं आपण करायची. जेणेकरून सकाळी उठल्या-उठल्या डायरेक्ट आपण सकाळची आपली जी फ्रेश कामं आहेत ती करायला घेऊ आपण. ही फारशी कामं आपल्याला करत बसावं लागत नाही, त्यामुळे मी करते. तर पहा इथे सगळं माझं आवरून झालेलं आहे. अशा पद्धतीने मी आवरून ठेवत असते. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ही सवय तुम्हाला जर नसेल तर ही सवय तुम्हाला स्वतःला लावून घ्या. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर चिलटं, मुंग्या वगैरे होतात. त्यामुळे ही सवय तर तुम्ही लावून नक्कीच घ्या. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि खरंच
खरंच सासू असावी, मला तरी असं वाटतं. तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटतं? सासू जसं आईविना आपलं माहेर नाही आहे, तसं सासूविना सासर नाही असं मला तरी वाटतं. खरंच सासू असावी. तुम्हाला काय वाटतं आजच्या व्हिडिओबद्दल? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि मैत्रिणींनो, प्लीज कमेंट करून कळवत जा, जेणेकरून कमेंट केल्यानंतर मला कळतं की मला म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. तुमच्या कमेंट्स आल्यावर माझा सगळा थकवा दूर होतो, खूप भारी वाटतं आणि पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप पॉझिटिव्हिटी येते, एक एनर्जी येते. त्यामुळे नक्कीच कमेंट करून कळवा. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. त्यासाठी बाय बाय.